नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणाचे एकूण 50 प्रश्न बघणार आहोत. किती तर 50 प्रश्न आहे, क्वालिटी प्रश्न आहे, काही काळजी करू नका, सर्व पेपरला विचारले गेलेले असणार आहे. ठीक आहे, बघा, ससेमिरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे, नको असलेली गोष्ट सफाईने टाळणे, सतत प्रयत्नशील असणे, अतिशय भेकडपणे वागणे. तर ससेमिरे लावणे याचा अर्थ असा होतो नको असलेल्या गोष्ट करण्याचा तगादा लावणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट. चतुर्भुज होणे याचा अर्थ काय होतो? कैद होणे, चार हात होणे, चार हात काढून टाकणे, पसार होणे. तर चतुर्भुज होणे याचा अर्थ होतो कैद होणे. काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की चार हात होणे, बरोबर ना, लग्न होणे, पण तसं नाहीये. चतुर्भुज होणे म्हणजे कैद होणे हेच बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, ह्या जे प्रश्न आहे तर पहिल्या 25 मध्ये यावर जास्त विचारलेले, विरुद्धार्थी समानार्थी, त्यानुसार आपण कव्हर करतोय. तेजस्वी या शब्दाच्या विरुद्धार्थी, तेजस्वीच्या विरुद्धार्थी ओजस्वी, प्रखर, निखर, निस्तेज आणि प्रकाशित म्हणलंय. ठीक आहे ना, मग याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तेजस्वी विरुद्धार्थी काय असेल? निस्तेज. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड म्हणजे काय? एखादा लोखंड आहे आणि त्या लोखंडाचं पण सोनं करणारा असा काल्पनिक दगड आहे. मग हिरा आहे, परीस आहे, हिरकणिकी, सागरगोटा आहे. त्याचं योग्य उत्तर काय असेल बरं? तर लोखंडाचे जो सोने करतो त्याला परीस असं म्हणतात. आणि ते परीस जे आहे ना, ते तुमचे शिक्षक आहे बाळांनो. ते तुम्हाला तुमचे शिक्षक परीस आहे, ते तुमचं सोनं करतात, तुमच्या आयुष्याचं सोनं करतात. का माहिती का? त्यांचा अशी इच्छा असते की माझा विद्यार्थी घडला पाहिजे. एक त्याला आकार देतात, बरोबर ना. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. तसं विद्यार्थी म्हणजे तसंच असतं, जसं आपण त्याला आकार दिला तसा तो घडत असतो. आणि घडवायचं काम कोण करत असतात? ते तुमचे शिक्षक असतात. मी परीस म्हणजे तुमचे शिक्षक, मीच नाही तर तुम्ही ज्या शिक्षकांकडे शिक्षण घेताय ग्राउंडला, अकॅडमीला, ते त्यांना प्रत्येकाला असंच वाटतं की माझा विद्यार्थी घडला पाहिजे. ठीक आहे, चलो, याचा अर्थ काय? लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड म्हणजे परीस असेल. ओके, खालीलपैकी कोणतं वाक्य संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे? मी तुम्हाला खूप सोपी ट्रिप सांगितलेली आहे संयुक्त वाक्याची. कोणते शब्द येतात संयुक्त वाक्यामध्ये? आता पाठच झाले पाहिजे बऱ्यापैकी. हा, संयुक्त वाक्य व आणि पण परंतु शिवाय बाकी म्हणून अथवा की हे जर शब्द असेल, हे काय करता? वाक्य जोडायचं काम करता. संयुक्त वाक्यामध्ये उभयनवीचे पहिले 4 प्रकार आहेत. मागे लेक्चरला पण सांगितलं होतं. बघा बरं, बांगला युद्धात म्हणजे पाकिस्तानला धूळ चारली. ठीक आहे ना, हे तुमचं केवळ वाक्य आहे. त्याच्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच करता आहे. मग हा येईल का? नाही. जे चकाकते ते सोने नसते, हे मिश्र वाक्य आहे. कोणतं आहे? तर मिश्र वाक्य. कारण तर जेव्हा तेव्हा, जसे तसे, सगळं मिश्र वाक्यांमध्ये येतात. आकाशात ढग जमा झाले आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली. कोणता शब्द आला? आणि. मग आणि आहे का? संयुक्त वाक्यामध्ये आहे. बरोबर सर, म्हणून याला म्हणायचं पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. हे शब्द पाठ करा, सोपं, जास्त अवघड करायचंच नाही. ठीक आहे, नेक्स्ट. उंटावरचा शहाणा अलंकारिक शब्दाचा अर्थ मूर्खपणाचा सल्ला देणारी व्यक्ती, चांगला सल्ला देणारी व्यक्ती, विद्वान व्यक्ती यापैकी नाही. तर उंटावरचा शहाणा म्हणजे कोणता? तर मूर्खपणाचा सल्ला देणारी व्यक्ती. पर्याय क्रमांक 1. मराठी व्याकरणात ही लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तो, हा, जो आणि वरीलपैकी सर्व. बघू बरं आपण, खरंच बदलता का? लिंगानुसार तोचं काय होतं? ती होतं, तीचं काय होतं? ते होतं, म्हणजे हा बदलतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हाचं काय होतं? हाचं ही होतं आणि हिचं काय होतं? ही होतं, आपण बदलतो. त्यानंतर जोचं काय होतं? जी, आणि जीचं काय होतं? जे, आपण बदलतो. मग ती नाही बदलता ना. मग मराठी व्याकरणात लिंगानुसार बदलणारी सर्वनामे जर विचारली तर 3 सांगायची. तो, हा, जो, हे सांगायचे. ठीक आहे, मग मला सांगा वचन भेदानुसार बदलणारे किती आहे? वचन भेदानुसार बदलणारी किती आहे ते बघा. मराठीमध्ये वचन भेदानुसार बदलणारी आहे 5 आहे. मी, तू, तो, हा, जो.
मी तू तो हा जो. ठीक आहे. न बदलणारे किती आहे तर 4 आहे, कारण एकूण सर्वनामे किती तर 9 आहे. कोणकोणते? मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः. हे काय तर तुमचे मराठी व्याकरणातले 9 सर्वनामे. किती? 9 सर्वनामे. ठीक आहे ना. मग यामध्ये बदलणारे विचारल्यास 5 सांगा, न बदलणारे विचारल्यास 4 सांगा. कोण काय आपण स्वतः. ही सर्वनामे दोन्ही वचनात कसे राहतात? सारखी राहतात दोन्ही वचनामध्ये. ओके. लिंगभेद अनुसार बदलणारे किती? लिंगभेद अनुसार तो हा जो जे आपण बघितले 3 आहे, आणि फक्त 3 सर्वनामे बदलतात जे आपण सांगितले. ठीक आहे. लक्षात असू द्या. हा एवढा चार्ट आहे ना, लिहून घ्या. शुक्ल शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? धवल, कृष्ण, निशुल्क आणि अशुभ. काय असेल याचं उत्तर बघा बरं. शुक्ल शब्द आहे. शुक्ल. आपल्याला काय म्हणलंय तर समानार्थी शब्द म्हणले. समानार्थी. विरुद्धार्थी म्हणलंय का तर नाही. शुक्ल म्हणजे धवल. शुक्ल म्हणजे काय? धवल. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे काय तर योग्य उत्तर. ठीक आहे. नेक्स्ट. राईचा पर्वत करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगा. राईचा पर्वत करणे म्हणजे काय? अतिशयोक्ती करणे, त्रास देणे, अर्थ नसणे, भाग्यवंत होणे. तर राईचा पर्वत करणे म्हणजे काय माहिती का? अतिशयोक्ती करणे म्हणजेच काय करणे? त्रास देणे. म्हणजेच काय करणे तर त्रास देणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता साजरा करणारा उत्सव म्हणजे कोणता? ओके ना. 75 असेल तर काय बनवतो आपण? अमृत बनवतो. अमृत महोत्सव. बरोबर. 25 असेल तर रौप्य, 60 असेल तर हिरक. 60 असेल तर हिरक आणि सुवर्ण असेल तर आपण किती बनवतो? 100 बनवतो. आणि 75 असेल तर अमृत असणार आहे. मागे, पुढे, मध्ये, समोर, जवळ ही शब्दयोगी अव्यय आहेत, पण कोणते ते? स्थलवाचक आहे, तुलनावाचक आहे, भागवाचक आहे की हेतुवाचक आहे? तर सांगा कोणते असणार आहे? काय म्हणलंय ना, मागे पुढे. मागे पुढे म्हणलंय ना, मध्ये, समोर जवळ, समोर आणि जवळ म्हणलंय की नाही. मग हे सगळे आहे तुमचे स्थलवाचक आहे. कोणते तर स्थलवाचक. कारण स्थलवाचकला प्रश्न काय करतो? कोठेने. मी म्हटलं मागे. मागे चिंचेचे झाड आहे. कशाचे? चिंचेचे झाड आहे. कुठे रे? कुठे आहे तर मागे आहे. बरोबर ना. मग मागे आहे म्हणजे हा झाला तुमचा स्थलवाचक. हा झाला तुमचा स्थलवाचक. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. स्थलवाचक आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, पुढे, समोर, जवळ, ठाई, पाशी, समक्ष, समीप, नजीक. हे सर्व शब्द काय तर तुमचे स्थलवाचक आहे. पुस्तक कपाटात ठेवले आहे. कुठे ठेवले? कपाटामध्ये म्हणू शकतो आपण. बरोबर ना. त्यानंतर शाळेजवळ विद्यार्थी आहे. कुठे? शाळेजवळ. ओके. त्यानंतर घरासमोर एक चिंच झाड आहे. कुठे? समोर. पाण्यामध्ये राहून माशाशी वैर नको. कोणत्या ठिकाणी? पाण्यामध्ये. आणि पक्षाची मान घरट्या बाहेर काय झालं तर होती. कुठे होती तर घरट्याच्या बाहेर होती. मग हे सगळे शब्द काय झाले तुमचे तर आले स्थलवाचक मध्ये. ठीक आहे ना. चलो नेक्स्ट. 3 रस्ते एकवटतात त्या जागेला काय म्हणतात? तिठा म्हणतात, तळ म्हणतात, तगाई म्हणतात की यापैकी नाही? तर 3 रस्ते जे एकवटतात त्या जागेला म्हणतात तिठा असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? तिठा. पर्याय क्रमांक 1. पुढीलपैकी कोणता जोड शब्दांत परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहे म्हटलेलं आहे? आता बघा. गुणगान. एखाद्याचे आपण म्हणतो ना, अरे हा तर खूप त्याचे गुणगान गातोय, म्हणजे हा दोन्ही बाजूनी प्लस आहे, मग हा समानार्थी झाला. बरोबर ना. आपल्याला काय म्हणले? विरुद्धार्थी शोधायचे. सखे सोयरे. बघा सगळे सोयरे हा पण तुमचा समानार्थी आहे. सखे सोयरे समानार्थी. दोघं सखे सोयरे क्रॉस असेल तर होतील का? नाही ना. ते दोघं पण एकमेकांशी संमत आहे म्हणून तर ते सखे सोयरे झाले. ठीक आहे. त्यानंतर जमा खर्च. बघा मी थोडे पैसे जमा केले. मी काय केलं? माझे थोडेसे पैसे जमा केले आणि तुम्ही काय केले तर ते खर्च केले. मी जमा केले आणि तुम्ही काय केलं? खर्च केले. म्हणजे काय झालं? क्रॉस. विरुद्धार्थी. विरुद्धार्थी. दोघांची तोंड एक साईडला. माझ्याकडे पैसे जमा होते, तुम्ही खर्च केले. होय की नाही. मग पर्याय क्रमांक काय असणार आहे तर 3 असणार आहे. आणि रीतिरिवाज. रीतिरिवाज आपण काय समानार्थीचे. नेक्स्ट. पूर्वी कधी न घडलेला म्हणजे अभूतपूर्व, आगंतुक, अश्रुतपूर्व आणि अनाकलनीय. तर बघा पूर्वी कधी न घडलेला म्हणजे काय तर अभूतपूर्व आहे.
पूर्वी कधी न घडलेला काय असणार आहे? अभूतपूर्व. पर्याय क्रमांक 1. खालील शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता आहे? क्रियापद नसणारा बघा, कडू, रडतो, पाहतो आणि झोपला. तर कडू जो आहे ना, कडू हा काय तुमचा गुण विशेषण, गुण विशेषण आहे. त्याच्यामुळे हा तुमचा क्रियापद आहे का? नाही. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो. मात्र आपण काय म्हणतो? कडू कारले, कडू कारले. मग कारल्यामध्ये असणारा हा काय आहे? तर हा एक तुमचा गुण आहे. त्यामधला काय? तर गुण आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? गुण विशेषण म्हणतो. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये? रोमन, देवनागरी, मुळाक्षरे यापैकी नाही. तर मराठी भाषेचे लेखन आपण देवनागरीमध्ये करतो. ठीक आहे. देवनागरी बद्दल जाणून घ्या. डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. बऱ्याचदा सांगितलंय. अक्षरे जे आपण देवनागरी जी शब्द आहे, आता हा उदाहरणार्थ, बरोबर ना, तर याच्यावर जी आडवी रेषा मारणार आहे मी, आडवी, तर या आडव्या रेषेला काय म्हणतात? शिरोरेगा किंवा शिरोरेषा असं म्हणतात. ठीक आहे. अक्षरे लिहून झाल्या, त्याच्या डोक्यावर जी रेघ मारली जाते तिला शिरोरेगा म्हणतात. हे देवनागरीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. असं मानलं जातं की आर्यांच्या नगरात राहणाऱ्या देवांची ही लिपी होती, म्हणून तिला देवनागरी म्हणतात. जे आर्य लोक राहत होते नगरांमध्ये, ती देवांची लिपी होती, म्हणून तिला काय म्हणलं जातं? देवनागरी लिपी असं म्हणलं जातं. आणि देवनागरीलाच काय म्हणतात? बाळगोद असं देखील म्हणतात. काय म्हणतात? तर बाळगोद या देखील नावाने ओळखलं जातं. मराठीप्रमाणे संस्कृत, हिंदी, पाली, अर्ध मागधी आणि गुजराती ह्या भाषांचाही देवनागरी लिपीमध्ये काय तर समावेश आहे. गुजरातीमध्ये शिरोरेगा नसली तरी ती देवनागरीचाच एक प्रकार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अनुस्वाराचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती? खूप महत्वाचा प्रश्न आहे. IMP प्रश्न काय तो समजून घ्या. अनुस्वारांचा भिन्न उच्चार असणारे म्हणजे दोघं आता 3 एक सारखे राहणारे, बरोबर, 3 एक सारखे राहणारे, एकाच राहणारे, भिन्न राहणारे. त्यासाठी अनुस्वार हे बघा, पहिले लिहून घ्या. क, च, त, त आणि प. क ची फोड आहे ख, च ची आहे च, त ची आहे ट, त ची आहे थ, प ची आहे फ. ओके, हे लिहिले मी, कठोर लिहिले. आता मृदू लिहूया आपण. मृदू बघा, ग, ज, ड, त आणि ब. ठीक आहे. ग ची फोड आहे घ, ज ची आहे झ, द ची द, द ची ध आणि ब ची भ. आता मी लिहिणार अनुनासिक लिहिणार. काय लिहिणार? अनुनासिक. ठीक आहे. अनुनासिक मधला पहिला काय तर ग, दुसरा काय तर न, तिसरा काय मन नाव, या पद्धतीने. ओके, असा लिहिला मी. आता तुम्हाला काय म्हणले? डंका शब्द लिहिला, डंका, बरोबर ना, डंका. आणि लिहिला अंग, अंग. आता मी जर अनुस्वार नाही वापरला, मी काय केलं, हा जर डोक्यावरचा अनुस्वार नाही वापरला, तर अनुस्वाराच्या ऐवजी काय वापरणार? तर मी अनुनासिक वापरणार. ठीक आहे ना. कसं वापरणार? अनुस्वाराच्या नंतर काय आलाय? क आलेला आहे. अनुस्वाराच्या नंतर काय आलेला आहे? क आलेला आहे. मग या क आणि ग, ड च्या मध्ये जे लिहिणार ना, त्याला म्हणायचं अनुस्वाराच्या ऐवजी अनुनासिक वापरणे. परस्पर न म्हणतात. मग बघा, क च्या वर्गातील काय घ्यायचा? हा ग घ्यायचा. मग मी लिहिला अशा पद्धतीने, डंका. ओके, सेम तसंच लिहायचं. अंग, अंग काय? अ च्या डोक्यावर अनुस्वार आहे, मग इथं ग आलेला आहे. आलाय की नाही? मग बघा, हा ग आहे. ग च्या वर्गातील सरळ ह्या लाईनी मधला, सरळ या लाईनी मधला काय लिहायचा? गंगा ग लिहायचा. बघा, अंग आहे ना, अशा पद्धतीने. हा तुमचा ग आहे, याला ड म्हणत नका जाऊ. हा काय तर तुमचा ग आहे. ठीक आहे ना. मग हे दोघं पण काय झाले? सारखे. असेच आहे. बघा, आता संत, संत शब्द लिहितो मी, संत. आता संतच्या ऐवजी, अनुस्वाराच्या ऐवजी काय घ्यायचं मला? अनुनासिक घ्यायचं. मग अनुस्वाराच्या नंतर कोण आला? त आलेला आहे. अनुस्वाराच्या नंतर कोण आलाय? तर त आलेला आहे. ठीक आहे ना. मग बघा, क, च, ट आणि त. मग त च्या वर्गातील सरळ सरळ काय घेणार आपण? अनुनासिक घेणार. बघा, अनुनासिक. मग कोणतं घेणार? न घेणार मी. कोणतं घेणार? तर न घेणार. मग बघा, संत, संत हा शब्द मी असा लिहिला. ठीक आहे. त्याच्यानंतर सेम आहे बघा, कंद, कंद. अनुस्वार नाही घ्यायचा, अनुस्वाराच्या ऐवजी काय घ्यायचं? अनुनासिक घ्यायचं. बघा, हा इथं द आहे, अनुस्वाराच्या नंतर इथं द आलेला आहे. मग मी इथं लिहिला कंद, कंद. ठीक आहे, झाले. हे दोघं तर सारखेच आहे. भिन्न जोडी म्हणजे 3 सारखे, एक वेगळा असणार आहे. बघा, आता मी लिहितो कंप, लिहितो. हे समजलंय? बघा, कंप आणि मंच, मंच. ठीक आहे. बघा, आता क च्या नंतर काय आलेलं आहे? प आलेला आहे. हे बघा, हा इथं प आलंय. प च्या वर्गातील मी अनुनासिक घेणार. मग कोणता आला? म आला. ठीक आहे ना. मग इथं लिहिला कंप, अशा पद्धतीने.
ठीक आहे. आता मंच म्हणलंय, मंच तुम्हाला. आता म कुठे, म च्या नंतर कोणता आला, च आलेला आहे बघा, हा इथे च आलाय. ठीक आहे, च च्या वर्गातील या अनुनासिक येणार मंच, बरोबर ना, अशा पद्धतीने. मग आता इथं झाली भिन्न. हे दोघं कसं आहे ना, इथं न घेतला, इथं न घेतला, इथं ग घेतला होता, बरोबर ना, इथं पण ग घेतला, इथं घेतलाय का आपण, इथं म आलाय ना, म्हणजे कंप मध्ये जर म आलाय तर मंच मध्ये न येतोय. हा शब्द बघा एकदा इथं लिहितो मी, कंप असा लिहिला, ठीक आहे, मग मंच असा का लिहिला, मंच, बरोबर ना, दोघं भिन्न झाले की नाही, वेगवेगळे झाले, मग त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. म्हणून काय असेल, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यासाठी कठोर मृदू अनुनासिक एकदम क्वालिटी शिकवलेलं आहे बॅच मध्ये. हे सगळं तुमच्या एकदम प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. फक्त तुम्हाला काय करायचंय, जी पीडीएफ डाउनलोड करायची आपली आणि संपूर्ण पोलीस भरती बॅच घ्यायची तुम्हाला. संपूर्ण पोलीस भरतीची जी बॅच आहे आपली ती घ्यायची. किती, फक्त 99 रुपयाला येते. काही विद्यार्थ्यांना 99 रुपये जास्त वाटतायत, बरोबर ना, पण यामध्ये तुम्हाला सगळे लेक्चर आहे, तुम्हाला पीडीएफ आहे, ही जी तुम्ही लेक्चर करताय हे लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍप मध्ये भेटणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची अशा विद्यार्थ्यांनी मला 8329603029 मला या नंबरला काय करा, व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. ठीक आहे, मी तुम्हाला ऍप लिंक देईल, ऍप डाउनलोड करा. चला पुढे. खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती सचिवालय, सुखप्राप्त, जन्म स्वभाव आणि वरीलपैकी सर्व. तर सचिवालय हा पण तुमचा विभक्ती आहे, सुखप्राप्त पण विभक्ती, जन्म स्वभाव पण आहे, पण म्हणजेच काय तर वरीलपैकी सर्व, तिघं पण आहे ना, वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर. ओके, बघा, ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्याला विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. त्याला काय म्हणतात, विभक्ती तत्पुरुष. म्हणजे सुख प्राप्त, सुखाला प्राप्त, कोणता प्रत्यय लागला, ला प्रत्यय, कशामध्ये येतो, द्वितीयामध्ये. सुख, दुःख प्राप्त, दुःखाला प्राप्त, विग्रह करताना कोणता प्रत्यय लागला, ला प्रत्यय लागला, कशामध्ये येतो, द्वितीयामध्ये. देशगत म्हणजे देशाला गत, कशामध्ये आला, द्वितीयामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट. लयबद्ध शब्द रचनेला काय म्हणतात, गद्य, पद्य, निबंध आणि वर्ण. तर लयबद्धता ज्यामध्ये आहे त्या लयबद्ध शब्द रचनेला असं म्हटलं तर पद्य असं म्हटलं तर, काय म्हटलं तर पद्य असं म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट. बघा, पद्य म्हणजे काय, ज्या शब्द रचनेत विशिष्ट लय, ताल आणि छंद असतो त्याला पद्य असं म्हणतात. कवितेमध्ये शब्दांची मांडणी ठराविक क्रमाने आणि लयेत केलेली असते, ज्यामुळे ती गाता येते किंवा तालात म्हणता येते. ओके, ज्या शब्द रचनेमध्ये विशिष्ट लय, ताल आणि छंद असतो त्याला काय म्हटलं तर पद्य असं म्हटलं जातं. आणि कवितेमध्ये शब्दांची मांडणी ठराविक क्रमाने आणि लयीत केलेली असते, ज्यामुळे ती काय होते ना, गाता येते. ओके, आणि गद्य कशाला म्हणतात, तर आपण दैनंदिन व्यवहारात जे बोलतो किंवा कथा, कादंबरी यांमध्ये जे साधे संवाद असतात त्याला काय म्हणतात, गद्य असं म्हणतात. यामध्ये लयबद्धता नसते, यामध्ये लयबद्धता नसते. इतर पर्यायांचे स्पष्टीकरण, एखाद्या विषयावर केलेली सुसंगत विचारांची मांडणी म्हणजे निबंध होय, हे गद्य स्वरूपात असते. वर्ण काय करतात, तोंडावाटे निघणाऱ्या आपल्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण असे म्हणतो. म्हणजे सगळे ऑप्शन तुमचे क्लिअर करून दिले. ठीक आहे, नेक्स्ट. खालील पर्यायामध्ये अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला पर्याय अंबर, तोष, तुरुंग आणि व्याल. तर बघा, अश्व काय म्हणले तुम्हाला, अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असं म्हणलंय, तर अंबर येईल का, नाही, आनंद, तोष येईल, व्याल पण येणार, काय येईल तर तुरुंग येणार आहे. काय येणार आहे, तुरुंग, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. प्रावीण्य या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता, नाविन्य, कुशलता, अकुशलता, अप्रामाणिक. तर बघा, प्रावीण्य या शब्दाच्या काय म्हणलंय, विरुद्धार्थी म्हणलंय, प्रावीण्य विरुद्धार्थी अकुशलता, अकुशलता म्हणजेच पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा, साहित्यिक, स्फूर्तिस्थान, विवृत्ती आणि द्वीप समूह. आपल्याला काय म्हणलंय, शुद्ध शब्द समूह सांगितलाय, शुद्ध शब्द तर असणार आहे द्वीप समूह, द्वीप समूह, पर्याय क्रमांक 4. ओके, नेक्स्ट. कोणत्याही कामात पटाईत असलेला मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द.
त्याला कोणतंही काम द्या, कुठलंही काम द्या, कसंही काम द्या, तो माणूस त्याच्यामध्ये अव्वल आहे. तो माणूस काय त्याच्यामध्ये अव्वल आहे, म्हणजे पटायते. त्यासाठी योग्य शब्द कोणता आहे? चौकोनी चिरा, 14वी रत्न, 52 कशी आणि पाताळ यंत्री. तर कोणत्याही कामामध्ये पटायत असलेला मनुष्य म्हणजे चौकोनी चिरा. चौकोनी चिरा कसाही कापा, काही टेन्शन नाही, तो परफेक्टच राहणार तो. ओके, नेक्स्ट. शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा, पुरोगामी, कर्मठ, श्रद्धाळू, सनातनी. तर आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा कोण असतो? तर पुरोगामी असतो. पर्याय क्रमांक 1. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्य प्रचाराची निवड करा. प्रत्येकाचे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे काय करतात? आडाखे बांधणे, खूनगाठ बांधणे, चंग बांधणे आणि विडा उचलणे. तर प्रत्येक आई वडील प्रत्येक आई वडिलांना असंच वाटतं की माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे, त्यांचं वाईट नाही झालं पाहिजे, त्यांचं कल्याणच झालं पाहिजे, असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. बरोबर आहे की नाही? मग त्यासाठी कोणता वाक्य प्रचार आहे? आडाखे बांधणे. आडाखे बांधणे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना लेक्चर समजतंय? ज्यांना समजते, पीडीएफ हवी असेल तर नक्की मला मेसेज करा, काही काळजी करू नका. हे PYQ विचारले गेले, हे सोल्युशन आहे. एकाच पीडीएफ मध्ये तुम्हाला 400, 500, 200, 250 पीडीएफ प्रश्न भेटतात, तर काय हरकत आहे? बरोबर ना? ते डाउनलोड करा, एक्सपोर्ट करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. पुढे दिलेल्या अर्थाची योग्य म्हण ओळखा. केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. जे लोक बडबड करताना त्यांच्याकडनं काहीच घडत नाही. आपल्याला काय सांगितलं? ह्या अर्थाची म्हण योग्य अर्थ, योग्य पर्याय कोणता आहे? त्याला मॅच होणार आहे. आई त्याला खवखवे, उथळ पाण्याला खळखळाट फार, गरजेल तो पडेल काय, आणि कोल्हा काकडीला राजी. म्हणजे जे लोक फक्त बडबड करतात त्या लोकांकडनं काहीच होत नाही. त्याचाच अर्थ गरजेल तो पडेल काय. जे फक्त ढग वाचता, मग तो पडेल का नाही याची काय गॅरंटी नसते. त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगायचंय, जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत कोणालाच काय बोलू नका. समजलं? म्हणजे गरजेल ज्या दिवशी होणार आहे. काय काय लोक फक्त म्हणतात माझा पेपर 90 आहे, माझा 85 आहे, माझा 80, काहीच बोलू नका, सांगू नका लोकांना. मग नंतर तुम्हाला मन लागू होते. बरोबर ना? शांत राहा. जेव्हा भरतील, जेव्हा पेपर होणार तेव्हा समजणारच आहे सगळ्यांना. ठीक आहे, नेक्स्ट. पुढे दिलेले गुजराती भाषेतील शब्द. असा कोणता शब्द जो गुजराती भाषेमधनं आपल्या मराठीमध्ये रूढ झालाय? एजंट, चाकरी, मेहनत आणि दलाल. याचं योग्य उत्तर काय? दलाल जो शब्द आहे तो गुजराती भाषेमधला होता आणि आपल्या मराठी भाषेमध्ये बऱ्यापैकी तो वापरला जातो. मग बघा, गुजराती शब्द आणखीन आहे, दलाल आहे, त्याच्यानंतर शेट आहे, व्यापारी आहे, नाका आहे, हवेली, घी आहे, डबा, ढोकळा, जलेबी, फाफडा आणि गरबा. हे सुद्धा काय तर तुमचे गुजराती शब्द आहे. हे पण पाठ करून ठेवा, याच्यातला पण एखादा प्रश्न येऊ शकतो. ओके, नेक्स्ट. पुढील पैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय. पररूप, कित्येक, केलेसे, एक एक आणि नदीत. आता मला सांगा, पररूप म्हणजे काय? पररूप म्हणजे काय? तर पूर्व म्हणजे काय रे? पूर्वरूप म्हणजे पहिला स्वर आहे तसाच, पहिला स्वर आहे तसाच राहतो, आहे तसाच राहतो. ठीक आहे. आणि पर म्हणजे काय रे? तर दुसरा स्वर आहे तसाच राहतो, दुसरा स्वर आहे तसाच राहतो, आहे तसाच राहतो. मग आता बघा, लक्ष द्या इकडं, हा एकदम व्यवस्थित. आता इथं काय? किती, किती अधिक एक, कित्येक हा नाहीये, केले अधिक असे हा पण नाहीये, एक अधिक एक हा येणार. काय येणार माहितीये? कारण एक अधिक एक. बरोबर ना? आता बघा, दुसरा स्वर म्हणजे हा जो दुसरा स्वर आहे ना, हा आहे तसाच राहिला पाहिजे. हा काय झाला पाहिजे? आहे तसाच राहिला पाहिजे. मग आता इथं काय होणार ना, मी एक शब्द लिहिला, बरोबर ना? आता हा काय राहणार आहे? तसंच. मग मी इथं काय केला? क वर एक मात्रा दिला आणि पुढे जसं तसं लिहिला. म्हणजेच दुसरा स्वर जर आहे तसंच राहत असेल तर त्याला काय म्हणायचं? पररूप संधी असं म्हणायचं. एक अधिक एक बरोबर एक एक. बरोबर? मग आता बघा इथं हात अधिक ऊन. आता हा दीर्घ ऊ आहे ना, म्हणजे उकार कोणता राहणार? दुसरा राहणार. बघा, हातून दुसरा स्वर आहे तसंच राहिला. घर अधिक ई, बरोबर काय शब्द आला? घरी. कारण दीर्घ ई ना, दीर्घ ई असला का दुसरी विलांटी असते. न अधिक उमजे, बघा नुमजे, नुमजे हा स्वर याच्यामध्ये मिसळला. एक अधिक एक आपण बघितलं, एक एक. भरड अधिक ऊन, बरोबर काय झालं तुमचं? भरडून, भरडून. आणि चिंदे अधिक ओटी, बघा चिंदोटी, चिंदोटी. हे पण काय तर तुमचे सर्वचे सर्व पररूप संधीचे उदाहरण आहे.
पररूप संधी तुम्हाला समजण्यासाठी मुद्दामूनच मी घेतले. ठीक आहे, चल नेक्स्ट. त्यावेळी किरट्या आवाजात तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधत होते. या वाक्यामध्ये एकूण नाम किती? एकूण नाम 4, 3, 5 आणि 6 असा प्रश्न विचारलाय. तर याचं योग्य उत्तर काय? या वाक्यामध्ये 4 नाम आहे. एकूण नाम किती आहे? 4 आहे. मग कोणकोणते बघा रे, दिलेल्या वाक्यात एकूण 4 नाम आहे. बघा, पहिला आहे आवाजात, मूळ शब्द आवाज आहे, सामान्य नाम आहे. ठीक आहे. दुसरा आहे तक्रार, भाववाचक नाम आहे. तिसरं चाक आहे, सामान्य नाम आहे. आणि चौथं लक्ष, भाववाचक नाम आहे. असे 4 नाम आहे. तुम्हाला ते पण दाखवून दिले म्हणजे टेन्शन राहणार नाही. कोणकोणते नाम आले ते पण बघणं गरजेचं आहे ना, त्यासाठी. ओके. मला आता चालवते या वाक्यात क्रियापदाचा प्रकार शक्य, प्रयोजक, अध्यारोत आणि संयुक्त. जर म्हण जर असते ना, म्हण तर अध्यारोत असता, हा नाही येणार. संयुक्त करून टाक नाहीये, बरोबर ना, करून टाक, देऊन टाक, जाऊन टाक असं आहे का? नाहीये. प्रयोजक म्हणजे कर्त्याकडून क्रिया घडते, कर्त्याकडून घडली का? नाही, हा पण नाहीये. मला आता चालवते कोणाला? तर कर्त्याला ज्यावेळी स्वतःला काम करवतं त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो? शक्य क्रियापद म्हणतो. त्यावेळी काय म्हणतो? शक्य क्रियापद. कारण काय झाले, कर्त्याला स्वतःला काम करवतोय ना, म्हणजे जेव्हा स्वतःला काम करवतो त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार? शक्य क्रियापद. ओके, पर्याय क्रमांक 1. पुढील कालवाचक क्रियाविशेषण हवे कोणतं नाही म्हणलेले नाही. कालवाचक म्हणजे क्रिया कधी घडली, क्रिया आज घडली, क्रिया काल घडली होती की परवा घडणार आहे, म्हणजे ही जी वेळ दर्शवली जाते त्याला आपण काय म्हणतो? कालवाचक क्रियाविशेषण हवे. मग बघ, ताबडतोब, इतक्यात आणि यंदा हे तिघं पण तुमचे काय तर कालवाचक आहे. मात्र सभोवार नाहीये. सभोवार, सभोवार काय तर तुमचा स्थलवाचक आहे. सभोवार काय तर तुमचा स्थलवाचक. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर आहे. ओके, बघा, तो दूध किंवा सरबत घेतो. तो दूध किंवा सरबत घेतो या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा. शब्दयोगी, उभयनवी, क्रियाविशेषण, केवळ प्रयोगी. इथं काय म्हणलंय? एक तर तो आहे ना दूधच घेणार आहे किंवा किंवा सरबतच घेणार आहे. किंवा काय घेणार आहे? सरबत. म्हणजे हे किंवा ते, हे किंवा ते, हे कशामध्ये वापरलं जातं? विकल्पामध्ये. विकल्प बोधक. मला सांगा, विकल्प बोधक हा कोणाचा उपप्रकार आहे? तर हा उभयनवीचा, म्हणून पर्याय क्रमांक 2. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढील लिंग प्रकारानुसार विसंगत असणारा शब्द पर्यायातून निवडा. मळे, डोळे, कावळे आणि स्थळे. बघा, आता अशा वेळी काय करायचं? मूळचा शब्द लक्षात घेत जा, मूळचा. आता मळा केला आपण याला, इथं इथं काय केलं? डोळा. याचं एक वचन करायचं, कावळा. कावळा आणि स्थळ, बरोबर ना. आता तुम्हाला सोपं जाणार आहे. आपण काय म्हणणार आहे? लिंग. बघा, तो मळा, तो डोळा, तो कावळा आणि ते स्थळ. ते स्थळ म्हणजे तिघं पण काय झाले आपले? पुलिंगी झाले की नाही? बरोबर ना, हे तिघं पण पुलिंगी झाले. मात्र स्थळ काय झाला तुमचा? स्त्रीलिंगी. स्थळ काय झाला? स्त्रीलिंगी. म्हणून पर्याय क्रमांक 4. म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं काय तर योग्य उत्तर आहे. कारण आपल्याला काय म्हटलं? विसंगत सांगितलंय की नाही, मग स्थळ काय तर विसंगत आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढील पैकी निश्चितपणे अनेक वाचनी शब्द असणारा पर्याय: भरारी, बासरी, चादरी, तुतारी. तर याचं योग्य उत्तर काय माहितीये? चादरी असणार आहे. कारण चादर पासून काय तयार होतं? चादर पासून चादरी तयार होतं. चादर एक वचन, एक वचन, आणि हा तुमचा अनेक वचन आहे. हा काय तर अनेक वचन. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, नेक्स्ट. लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. सकर्मक कर्तरी, कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक भावे. बघा, लोकांनी लोकांनी त्याला डोक्यावर डोक्यावर घेतले. ठीक आहे, काय हरकत नाही. आता घेणारे कोण आहे? लोक आहे, बरोबर ना. घेणारे कोण आहे? लोक. हा वाक्यातला झाला कर्ता. घेण्याची क्रिया कोणावर घडली? त्याच्यावर. हा झाला वाक्यातला कर्म. ओके, आणि क्रियापद काय आहे? तुमचे घेतले क्रियापद. आता बघा, कर्त्याला काय लागलाय? प्रत्यय. कर्माला काय लागलाय? प्रत्यय. क्रियापदाला काय आहेत? एक मात्रा आहे की नाही. मग जर ही क्रिया घडत असेल, कर्त्याला प्रत्यय, कर्माला प्रत्यय आणि क्रियापदाला एक मात्रा, अशी जर क्रिया घडत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो सकर्मक भावे असं म्हणतो. त्याला काय म्हणतो? सकर्मक भावे. ज्या वाक्यामध्ये कर्ता पण आहे, ज्या वाक्यामध्ये कर्म पण आहे, आणि कर्त्याला पण प्रत्यय आणि कर्माला पण प्रत्यय आणि क्रियापदाला काय आहे तर एक मात्रा आहे, त्याला आपण नेहमी काय म्हणणार आहे? सकर्मक भावे म्हणणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट.
पुढीलपैकी उद्देशबोधक उभयनवी अव्यय ओळखा जे मिश्र वाक्य असणार आहे. उत्तम वक्ता व्हावे म्हणून आरशासमोर उभे राहून भाषणाचा सराव केला. ठीक आहे. यंदा पर्जन्य चांगला झाला म्हणून सर्व शेतकरी सुखावले. पशु वैद्यक तज्ज्ञ व्हायचे होते पण ही इच्छा केवळ श्वान प्रेमापुरतीच मर्यादित राहिली आणि तू पुण्याला जा अथवा मुंबईला जा हा निर्णय तुझा आहे. अथवा आला कट झाला. हा तुमचा विकल्प आहे. हा काय विकल्प बोधक आहे तर तुम्हाला आहे का नाहीये. ठीक आहे ना. मग आता आपल्याला काय सांगितलंय तिथं का ओळखायचं जो उद्देश बोधक असणार आहे. बघा उत्तम वक्ता व्हावं म्हणून त्याने काय केलं आरशासमोर उभं राहून भाषणाचा सराव केला. पर्याय क्रमांक 1 असणार आहे. कारण त्याचा उद्देश नाही तर त्याला काय व्हायचंय उत्तम वक्ता व्हायचंय. त्यासाठी तो काय करतोय सराव करतोय. जसं की तुम्हाला पोलीस व्हायचंय बरं ना. पोलीस होण्यासाठी तुम्ही काय करणार आहे ग्राउंडवर सराव करणार आहे. तुम्ही पोलीस व्हावे म्हणून ग्राउंडवर काय केला सराव केला. आपलं काहीतरी टार्गेट आहे आपला काहीतरी उद्देश आहे बरोबर ना. मग त्यासाठी काय असणार आहे तर पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. ओके नेक्स्ट. एखाद्या गोष्टीला जर पर्याय सुचवायचा असेल संयोग चिन्ह अपसरण चिन्ह संक्षेप चिन्ह आणि विकल्प चिन्ह कोणतं चिन्ह वापरणार तुम्ही. तुम्हाला काय करायचे पर्यायचे तुम्हाला हे करायचंय म्हणजे ऑप्शन द्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. संयोग आहे अपसरण आहे संक्षेप आहे का विकल्प आहे. जर तुम्हाला पर्याय द्यायचा असेल तर तिथं कोणतं चिन्ह येईल विकल्प चिन्ह. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळी क्रियापद अपूर्ण भविष्यकाळी घेत असेल घेतले असेल घेत असतो आणि घेत जाईल. बघा मी अभ्यास घेत असेल बरं ना. मी पोलीस झाल्याच्या नंतर मी विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत असेल. मग ही क्रिया कशी तुमची अपूर्ण. पण कोणत्या काळामध्ये रे अपूर्ण तर ही भविष्य काळामध्ये भविष्यकाळ. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे योग्य उत्तर घेत असेल. ओके नेक्स्ट. यथा अवकाश मी पोहोचेन या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास. आता यथा अवकाश बऱ्याचदा झालेला आपला यथा प्रति हरभर दर बेबीन गैरवेला मराठीमधला ओ हे जे प्रत्यय असता हे कशामध्ये येतात अव्ययभावामध्ये. आणि अव्ययभाव समास कोणासारखा आहे क्रियाविशेषणासारखा आहे. आता काय प्रत्यय लिहित नाही लक्षात ठेवा अव्ययभाव आहे. पुढील विधाने पाहून योग्य तो पर्याय निवडा. उपमा हा अर्थ अलंकार आहे ज्याच्याशी तुलना करायची ते उपमेय आणि ज्याची तुलना करायची आहे ते काय असतं तर तुमचं उपमेय असतं. मग याच्यामध्ये बघा कोणतं बरोबर येईल तुमचं. बघा फक्त अ बरोबर फक्त क बरोबर फक्त अ आणि ब बरोबर आणि फक्त अ आणि क बरोबर. उपमा हा अर्थ अलंकार आहे बरोबर आहे. उपमा काय अर्थ अलंकार आहे पण ज्याच्याशी तुलना करायची ते उपमेय नसतं. ज्याची तुलना केली जाते ना त्याची तुलना केली जाते ते काय असतं उपमेय असतं. आणि ज्याच्याशी तुलना करायची बघा ज्याची तुलना करायची आहे ते काय असतं तुमचं उपमेय असतं. ठीक आहे ना. पर्याय क्रमांक मग हा येईल का ज्याच्याशी तुलना करायची ते काय असणार आहे उपमान असणार आहे. उपमान हे उपमेय नाही. मग आपल्याला काय पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक क हे दोन काय तर बरोबर असणार आहे म्हणजे 4. म्हणजेच काय तर 4 बरोबर आहे अ आणि क बरोबर. ठीक आहे नेक्स्ट. मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले आहे. देशपांडे मर्देकर विवा शिरवाडकर पद्मा गोळे. तर मराठी नवकाव्याचे जे प्रणेते आहे बासी मर्देकर यांना म्हटलं जातं. ठीक आहे. खालील शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. प्रौढी म्हणजे काय महान उत्साह वयस्कर आणि बडाई. प्रौढी शब्दाचा समानार्थी तर प्रौढीचा समानार्थी काय माहितीये जो व्यक्ती जास्त बडाया मारतो. जो व्यक्ती काय करतो जास्त बडाया मारतो त्याला म्हटलं जातं प्रौढी असं म्हटलं जातं प्रौढी. दिलेल्या ह्या तर मुद्दामून दिले हा हे तुम्हाला वेळ वाया जाण्यासाठी. खाली प्रश्नात दिलेल्या शब्दाचे 3 समानार्थी शब्द आहे बघा. त्यांनी असं जर दिलं असतं ना विसंगत निवडा तरी चाललं असतं. त्यांनी काय दिलं 3 समानार्थी शब्द आहेत व एक भिन्न अर्थाचा आहे त्या शब्दाचा खालीलपैकी पर्याय कोणता. म्हणजे अग्नी हा शब्द आहे. अग्नी या शब्दाचं ते काय म्हणताय 3 समानार्थी असणारे आणि एक भिन्न असणारे. मग बघा अग्नी म्हणजेच पावक अग्नी म्हणजेच वनी आणि अग्नी म्हणजेच काय तर वैश्वनार. कोणता भिन्न आहे अनिल म्हणजे वारा. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे नेक्स्ट.
खाली दिलेल्या प्रश्नातील दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडून त्याचा पर्याय ओळखायचा आहे तुम्हाला. दारिद्र्य येणे म्हणजे काय? काय म्हटलंय? दारिद्र्य येणं म्हणजे काय? पावसाळी छत्र्या, म्हाताऱ्याची काठी, द्रौपदीची थाळी आणि अक्काबाईचा फेरा. आता दारिद्र्य येणं म्हणजे काय येणं? तर गरिबी येणं. म्हणजेच काय? तर अक्काबाईचा फेरा. अक्काबाईचा फेरा पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे बघा. खालील प्रश्नातील वाक्यामध्ये कोणत्या वाक्य प्रचार येईल? मुलांचे उज्ज्वल यश पाहून सुंदराबाई धूम टोकणे, धडा घेणे, धन्य होणे आणि डोळे फिरणे. तर याचा योग्य अर्थ काय येणार आहे? बघा, मुलांचं उज्ज्वल यश पाहून सुंदराबाई काय झाल्या? तर धन्य झाल्या. त्या काय झाल्या? धन्य झाल्या. त्यांनी धडा घेतला का? की धूम टोकलं का? किंवा डोळे फिरले का? नाही, तर त्या कशा झाल्या? धन्य झाल्या. खालील म्हणीचा योग्य पर्याय ओळखा. सदूने आपली वही घरभर शोधली. बघा, शेवटी त्याला त्याच्या दप्तरात सापडली असं म्हणतात ना. काय म्हणतात? काखेत कळसा गावाला वळसा. त्याने पूर्ण त्याची वही जी होती ना सगळ्या घरामध्ये शोधली, पूर्ण घरामध्ये त्याला सापडलीच नाही. आणि शेवटी त्याच्या पाठीवर बॅग होती. तो म्हणला चला आपण एकदा बॅग मध्ये बघूया. बॅग मध्ये बघितली तर वही भेटली. बरं ना? अशा वेळी काय म्हणता? काखेत कळसा गावाला वळसा. तुमच्या जवळच वस्तू आहे, उगाच तुम्ही लांब लांब बघत बसता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या काय? जांभळी, बाबळी, गाड्या की दोऱ्या? तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. 2. नसत्या उचापती करू नको. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. बघा, धातू साधित नाम, गुण विशेषण, धातू साधित विशेषण, सामान्य नाम. काय म्हणले? नसत्या उचापती. आता नसत्या हा जो आहे ना हा विशेषण आहे. हा काय? तर विशेषण आहे. म्हणून याचं योग्य उत्तर काय असेल? धातू साधित विशेषण. काय असणार आहे? धातू साधित विशेषण. कारण नसणे या धातूपासून नसत्या तयार झालाय. नसणे धातूपासून काय तयार झाला? नसत्या हे रूप तयार झालं आहे. हे रूप उच्चापती या नामाबद्दल अधिक माहिती सांगत असल्यामुळे धातू साधित विशेषण ठरते. ओके, उच्चापती हे वाक्यातील सामान्य नाम आहे. कारण भाववाचक नामाचे अनेक वचन केल्यास ते सामान्य नाम होते. लक्षामध्ये. म्हणून त्याचे योग्य उत्तर काय असणार? धातू साधित विशेषण. की काय हा तुझा अवतार केवळ प्रयोगी अव्यय, विरोध दर्शक, शोक दर्शक, संमती दर्शक आणि तिरस्कार दर्शक. तर त्यांनी काय केलंय? ते म्हणले की शी काय तुझा हा अवतार आहे. बरोबर ना? म्हणजे काय आलाय? त्यांना तिरस्कार आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4. ज्याच्यातनं आपल्याला वीट तिटकारा येतो, असं थोडं घाणेरडं वाटतं, मग त्याला आपण काय म्हणतो? तिरस्कार दर्शक म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक 4. बघा, मागच्या वेळेस पण आपण घेतले होते आणि आज पण घेतोय. विरोध दर्शक मध्ये छे, अह, त्याच्यानंतर उहो, हॅट, छट, छे आणि छ हे येतात. ठीक आहे. तिरस्कार दर्शक मध्ये धिक, थू, शी, इश, उडत, उड, फुस, थत, छत, छी आणि भलते थत हे येतात. आणि संबोधन मध्ये अंग, आर्य, अहो, ए, आगा, अगो, बारे हे संबोधन दर्शक मध्ये शब्द येतात. हे पण लक्षात राहू द्या, विचारू शकता. एकदा हत्तीने काय केलं? सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यामध्ये बुडून पडला तो आणि बुडून मेला. याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचा अलंकार. अलंकार ओळखा. ठीक आहे ना? मग आता काय अलंकार येईल बघा. अतिशयोक्ती, भ्रांतिमान, रूपक अलंकार आणि अनन्वय. एकदा हत्तीने काय केलं होतं? सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला. आणि अलंकार ओळखायचा अतिशयोक्ती, भ्रांतिमान, रूपक की अनन्वय. तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर काय करायचंय? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचंय. जेव्हा मी पुढचं लेक्चर सुरू होणार आहे, ते सुरू होईल तेव्हा मी याचं उत्तर तुम्हाला मी नक्की सांगेल. पण तुम्हाला आता सध्याला काय करायचंय? ह्या 1200 नंबरचा प्रश्न आहे आपला, सिरीज चालू आहे. असे मी 1500 घेणार आहे एकूण. तर त्यामधला जो काय हा प्रश्न आहे त्याचं उत्तर मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना PDF हवी आहे या बॅचची, तर अशा विद्यार्थ्यांनी मला ह्या नंबरला मेसेज करा. लेक्चर व्यवस्थित पूर्ण ऐका. काही विद्यार्थी ऐकत नाही, मग नंतर मला मेसेज करता. 8329603029 या नंबरला हाय मेसेज करणार. ही PDF कुठे भेटेल तुम्हाला? संपूर्ण पोलीस भरती बॅच मध्ये. ठीक आहे ना? संपूर्ण पोलीस भरती बॅच आहे, त्यामध्ये भेटणार आहे. किती रुपयाला ते पण जाणून घ्या. म्हणून सांगितलं 99 रुपयाला तुम्हाला PDF भेटणार आहे. 99 रुपयाला म्हणजे एकच भेटेल का? नाही, जेवढ्या आपल्या PDF आहे आतापर्यंत सगळ्या भेटणार आहे. विद्यार्थी पूर्ण मेसेज किंवा पूर्ण सूचना ऐकत नाही आणि मग म्हणतात की सर तुम्ही फ्री बोलले. फ्री नाही आहे, ते बनवण्यामागं खूप खर्च आहे आणि तुमची बॅचची फी कमी केली, आता फक्त 99 ठेवली. ठीक आहे.
चला आजचं लेक्चर इथंच थांबूया. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटू. धन्यवाद.